नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शिवमंदिरांमध्ये भाविकांची रांग लागली होती. हर हर महादेवच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. परभणी शहरासह ग्रामीण भागातील शिवालयात विशेष पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, जागरण आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले. परभणी शहरातील पाऱ्याचे शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पारदेश्वर मंदिर या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं आलेल्या भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिर या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर प्रशासनाच्या वतीनं दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त ठेवून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आलं. या दिवशी अनेक भाविकांनी उपवास, रात्र जागरण आणि शिवपूजन करून धार्मिक परंपरा जपल्या. काही ठिकाणी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक संस्थांच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची आणि वैद्यकीय मदतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. महाशिवरात्रीनिमित्त जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीनं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. औंढा नागनाथ या ठिकाणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. एकूणच दोन्ही जिल्ह्यामध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव शांततेत पार पडला. एकूणच भक्तिभाव, शिस्तबद्ध व्यवस्था आणि उत्सवपूर्ण वातावरणामध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. औंढा नागनाथ येथील उत्सवाविषयी बोलताना येथील पुजारी म्हणाले, नागेशम दारुकावणे हे 8वं ज्योतिर्लिंग आहे. प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते, पण माघ महिन्यामध्ये विशेष ही महाशिवरात्र असते. ही शिवाची महाशिवरात्र आहे. हा शिव आणि पार्वतीचा विवाहाचा दिन आहे. आज विशेष असा आहे, सर्वार्थ सिद्ध योग आहे. आज व्यतिपात पण आहे. त्यामुळे आज औंढा नागनाथ तिथे खूप गर्दी आहे. साधारणतः संध्याकाळपर्यंत 1 लाखाच्या आसपास भक्त दर्शन घेतील. आज मंदिर 22 तास उघडे असणार आहे. परभणी येथील जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागृहांना वाव मिळावा यासाठी दिनांक 17 आणि 18 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव 2026 तसंच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोणसीकर यांनी दिली आहे. मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांची उपस्थिती राहणार आहे. मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोणसीकर यांनी केलं आहे. थोर समाजसुधारक बंजारा समाजाचा आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी आबेद खान पठाण, महसूल सहाय्यक ओमप्रकाश काळे, महसूल सहाय्यक ज्ञानेश्वर भरकड, कर्मचारी दिलीप डहाळे, दत्तात्रय शहाणे आदी उपस्थित होते. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून परभणी शहरातील मुख्य मार्गावरून समाज बांधवांच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुरुष, महिला मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात देखील संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी नायब तहसीलदार DS जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. परभणी महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर
सय्यद इक्बाल आणि उपमहापौर गणेश देशमुख हे उद्या दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेमध्ये आपापल्या पदाचा पदभार हे स्वीकारणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.